Yes, so let us start with beta function, and that's a new topic now. That's a new topic now, and that is beta function. Again a type of integration. Again a type of integration we have. पहा फक्त सगळ्यांनी आता लक्ष द्यायचं. So we'll work on definition and then properties. Then why do we need this? याची गरज काय या इंटिग्रेशनची हे तुम्हाला कळलं नाही. मी जसं या प्रोबॅबिलिटी आर्यन कारण सोमवारपासून कदाचित कोचिंगना परमिशन मिळणार आहे. सोमवारपासून कदाचित कोचिंगना परमिशन मिळणार आहे. That is quite impossible, Aditya. That's quite impossible. Yes. Beta function now, definition. But before I start beta function, तुम्हाला गॅमाच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं गॅमा केव्हा लागणार आणि का वापरायचं गॅमा, तसंच बीटा का वापरायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहा तुम्हाला याचं इंटिग्रेशन कसं करायचं सांगता येईल का रे? इंटिग्रल एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. सांगा हे कसं करायचं इंटिग्रल. हाऊ टू स्टार्ट दिस इंटिग्रेशन. हे इंटिग्रल कसं करणार? कॅन यू जस्ट टेल मी हाऊ टू सॉल्व दिस इंटिग्रेशन? I check this integration on screen and tell me how to start this integration. हे इंटिग्रल सॉल्व कसं करायचं? Yes, how to solve this integration? No, by parts. Do we need by parts or any simple other method? Or any simple method we have? It's a direct integral. हा स्क्वेअर आहे ना, हा स्क्वेअर एक्सपांड करा, त्याला एक्स स्क्वेअर ने आत मल्टिप्लाय करा, डायरेक्ट इंटिग्रेशन आहे. It's a expand and multiply, direct integration. It's a direct integration. So this is easy now. If I have this one, check. If I have this one, integration x square 1 minus x cube dx. How to proceed for this one? Same process. Expand this bracket a minus b bracket cube. त्याला याने मल्टिप्लाय करा आणि त्या सगळ्याचं काय घ्या? इंटिग्रेशन घ्या. अगेन सेम प्रोसेस. पुढे बघा. Integration of, now check next, integration of x raised to 99 1 minus x raised to 105. Tell me how to solve this. पहिल्या दोघांना मी एक्सपान्शन वगैरे वापरलं. तिसरं कसं करणार सांगा? How to solve this third one? How to solve the third one? Again the method remains same. हे एक्सपांड करावं लागेल. पण कुठल्या मेथडने? तर बायनॉमियल एक्सपान्शनचा फॉर्म्युला आठवतोय का? बायनॉमियल एक्सपान्शनचा फॉर्म्युला 1 मायनस एक्स रेश टू एन. तो फॉर्म्युला वापरायचा, ते एक्सपांड करायचं. अशा किती टर्म्स येतील? 105 टर्म्स येतील. 105 टर्म्स येणार. त्या टर्म्सना या 90 एक्स रेश टू 99 ने मल्टिप्लाय करायचं आणि त्या सगळ्यांचं इंटिग्रेशन. इट विल टेक कम्प्लीट आवर. 1 तास लागेल इंटिग्रेशन करायला. आणि एवढं केल्यानंतर सुद्धा करेक्ट आन्सर येईल की नाही याची प्रोबॅबिलिटी 0 आहे. रिमेंबर दिस वन. का? एवढं केल्यानंतर करेक्ट आन्सर येणार नाही. मग अशी इंटिग्रेशन कशी करायची जर असा प्रकार आला तर दॅट इज व्हॉट बीटा फंक्शन. इथे आपल्याला बीटा फंक्शन लागतं, कारण ही इंटिग्रेशन लेंदी होऊन जातात, क्विक सॉल्व्ह करता येत नाहीत. आणि जर क्विक सॉल्व्ह करता येत नसतील तर आपल्याला कुठली तरी नवीन मेथड तयार करावी लागली. अँड दॅट न्यू मेथड, आय रिपीट, अँड दॅट न्यू मेथड इज गोइंग टू बी बीटा फंक्शन. ही नवीन मेथड काय? बीटा फंक्शन आहे. लक्षात ठेवा, ही नवीन मेथड बीटा फंक्शन आहे. Yes. Now, beta function definition. We will start with beta function definition. Beta of definition is beta of m comma n is equal to integral 0 to 1 x raised to m minus 1 1 minus x raised to n minus 1. This is what definition. म्हणजे काय? तर x च्या आणि 1 minus x च्या पॉवर मध्ये. And this is what beta function is. हेच बीटा फंक्शन आहे. आता प्रॉपर्टीज बघा. प्रॉपर्टी नंबर 1 ही सगळ्यात इझी प्रॉपर्टी. बीटा ऑफ एम कॉमा एन इज बीटा ऑफ एन कॉमा एम. म्हणजे काय? जर एम आणि एनच्या जागा एक्सचेंज झाल्या त्याने आन्सरवर काही फरक पडत नाही. आन्सर रिमेन्स सेम. बीटा एम कॉमा एन इज बीटा एन कॉमा एन. नंबर 2 बघा, लक्ष द्या. बीटा एम कॉमा एन इज गॅमा एन अपॉन गॅमा एम प्लस एन. आय रिपीट, beta m comma n is gamma n upon gamma m plus n. This is going to be our new part and new thing. Like remember this one. हा बीटा आणि गॅमा मधला रिलेशन आहे. कारण गॅमा तुम्ही शिकलायत तर बीटा गॅमा मध्ये हे रिलेशन आहे. लक्षात ठेवायचं. याचा प्रूफ कुठे आहे? तर याचा प्रूफ युनिट नंबर 6 मध्ये मल्टिपल इंटिग्रेशन. कारण युझिंग डबल इंटिग्रेशन याचा प्रूफ आहे. डबल इंटिग्रल इन स्पेस.
असा तो प्रूफ आहे, त्यावेळी आपण शिकणार आहोत बीटा एम कॉमा एन. ओके, दिस इज गोइंग टू बी सेकंड प्रॉपर्टी. नाउ थर्ड प्रॉपर्टी इज ऑल्टरनेट डेफिनेशन. ऑल्टरनेट डेफिनेशन काय बघा, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. बीटा एम कॉमा एन इज इक्वल टू इंटिग्रल 0 to infinity x raised to m minus 1 upon 1 plus x raised to m plus n dx, and this is called as alternate definition. लक्षात ठेवा, याला आपण काय म्हणणार आहे, ऑल्टरनेट डेफिनेशन. सो दिस इज गोइंग टू बी ऑल्टरनेट डेफिनेशन. मी आता चौथी प्रॉपर्टी सुरू करतोय बघा. असं आहे, इंटिग्रल 0 to 1 x raised to m 1 minus x raised to n dx is going to be beta of m plus 1 comma m plus 1. तुम्हाला वाटतं हे कसं काय आलं? चेक दिस. जर m असेल तर m minus 1, आणि जर m इथं आला, इथं m minus 1 च्या जागी m आला म्हणजे हा मायनस 1 इकडे येऊन प्लस होईल m plus 1. इथे n minus 1 च्या जागी n आला म्हणजे हा मायनस 1 इकडे येऊन प्लस होईल n plus 1. दॅट्स द थिंग. एवढीच आहे सगळ्यात गोष्ट. समजतं सगळ्यांना? येस. नाउ नंबर 5, इंटिग्रल 0 to π/2. हा सुद्धा महत्वाचा फॉर्म्युला आहे. साइन रेस टू पी थिटा कॉस रेस टू क्यू थिटा, sin raised to p theta cos raised to q theta d theta is half beta of p plus 1 by 2 comma q plus 1 by 2. This is one more formula which is the relation of reduction formula and beta function. आता बघा, रिडक्शन सुद्धा बीटाशी रिलेटेड आहे, गॅमा सुद्धा बीटाशी रिलेटेड आहे. हे सगळ्यात महत्वाचं पार्ट आहे. जस्ट राईट दिस डेफिनेशन अँड 5 मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. राईट डेफिनेशन अँड 5 मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज, देन आय विल गिव्ह यू सबस्टिट्यूशन. मग मी सबस्टिट्यूशन दाखवणार आहे. येस, पटकन लिहून घ्या. Now these substitutions are most important. These substitutions are most important. Just check these substitutions. Substitutions are, this is x minus a is equal to upper limit minus lower limit b minus a into t. Remember this one. X minus a is equal to upper limit minus lower limit is into what? T. That's important. Second, जर 1 plus or minus fx असेल तर fx ला t टाकायचं म्हणजे हे 1 plus t होईल किंवा 1 minus t होईल. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आणता येईल. इथे a प्लस और मायनस बी एफ एक्स असेल तर बी एफ एक्स ला एटी म्हणायचं का? कारण जर तुम्ही इथे एटी टाकलं तर ए कॉमन घेता येतो बघा, म्हणून ते एटी टाकायचंय. जस्ट टू टेक ए कॉमन. येस, झालंय सगळ्यांचं. सो दॅट विल स्टार्ट एक्झाम्पल्स. एक्झाम्पलसाठी तुमच्या प्रॉपर्टीज माहीत असणं, आता तुम्ही बघून रेफरन्स घेऊ शकता, पण मी जसं गॅमाचं तुम्हाला पाठ करायला सांगितलं तसं बीटा सुद्धा तुमचं तोंडपाठ असणं गरजेचं आहे. येस, झालंय लिहून सबस्टिट्यूशन्स. I will start with question number 1. पहा, मी एमसीक्यूज ने सुरुवात करणार आहे आणि मग थिअरी क्वेश्चन्स कडे जाणार आहे. क्वेश्चन नंबर 1, बीटा 4,5 बाय डेफिनिशन. म्हणजे तुम्हाला डेफिनिशन मध्ये रिप्रेझेंट करायचंय, बाकी काही नाही. तुम्हाला डेफिनिशन मध्ये रिप्रेझेंट करायचंय. कसं करणार पहा आता सगळ्यांनी. हाऊ टू रिप्रेझेंट दिस इन डेफिनिशन फॉर्मॅट. चेक. I can rewrite this like beta of 4,5 is equal to integral 0 to 1 beta m comma n ना. मग इथे काय येणार आहे सांगा. येस, डेफिनेशन मध्ये डेफिनेशन काय, x raised to m minus 1 1 minus x raised to n minus 1 म्हणजे काय येणार आहे, x raised to 4 minus 1 1 minus x raised to 5 minus 1, करेक्ट, 5 minus 1 dx म्हणजेच फायनली येणार आहे 0 to 1 x cube 1 minus x raised to 4 dx. समजलं सगळ्यांना? Everybody understood this? How I did this one? I just wanted to represent in definition format x raised to m minus 1 1 minus x raised to n minus 1. Check next. Next is number 2. Number 2 बघा आता सगळ्यांनी. Question 2 is, question 2 is integral 0 to 1 x raised to half 1 minus x raised to 5 by 2 dx. X raised to half 1 minus x raised to 5 by 2 dx. So we have it like this. आता काय करायचंय बघा. मी डायरेक्ट प्रॉपर्टी वापरणार आहे. कुठली प्रॉपर्टी वापरणार आहे? प्रॉपर्टी नंबर 4 बघा. प्रॉपर्टी नंबर 4 बघा. मी परत लिहितो आणि ती प्रॉपर्टी लिहितो मी आधी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आय जस्ट रीराइट दॅट प्रॉपर्टी. प्रॉपर्टी अशी आहे बघा. इंटिग्रल 0 to 1 x raised to m 1 minus x raised to n dx is beta of m plus 1 comma n plus 1. बरोबर ना प्रॉपर्टी बघा. Is this fourth property applicable here? Just check whether this fourth property applicable here or not. आता m हाफ आहे आणि n 5/2 आहे, म्हणजे याचा आन्सर काय असणार, इंटिग्रल 0 to 1 x raised to half 1 minus x raised to 5/2
dx is equal to beta of half plus 1 comma 5 by 2 plus 1. Correct? Now, this is going to be beta of half plus 1 is 3 by 2, 5 by 2 plus 1 is 7 by 2, and this is your answer. Yes. सगळ्यांना कळलं हे सगळ्यांना कळलं का? येस, प्रत्येकाने आन्सर करा म्हणजे मला समजेल की तुम्हाला प्रॉपर्टीज कशा अप्लाय करतोय कळतंय का नाही. येस, चलो नेक्स्ट नंबर 3. येस, नंबर 3 बघा. क्वेश्चन 3 इज इंटिग्रल 0 to pi by 2 sin raised to 3 by 2 theta cos raised to 4 theta d theta. मला सांगा इथे कुठला फॉर्म्युला वापरणार? येस, कुठला फॉर्म्युला वापरणार आठवतोय का? द फॉर्म्युला इज इंटिग्रल 0 to pi by 2 sin raised to p theta cos raised to q theta d theta is half beta of p plus 1 by 2 comma q plus 1 by 2. Correct or not? Half beta of p plus 1 by 2. Yes, comma q plus 1 by 2. आता just compare करा. If you compare it carefully, what do you get? Just check. Integral 0 to pi by 2 sin raised to 3 by 2 theta cos raised to 4 theta d theta is equal to half beta of p plus 1 by 2 comma q plus 1 by 2. What's p? P is 3 by 2 and q is 4. P is 3 by 2 and q is 4. So this is going to be half beta of 3 by 2 plus 1, 5 by 2 by 2, 5 by 4. 4 plus 1, 5 by 2. That's the answer. Yeah, everybody understood question number 3? Question 3 सगळ्यांना समजलाय का? येस, प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे. समजलाय का नाही? बेसिक प्रॉब्लेम सॉल्व अगदी. जस्ट यूज ऑफ प्रॉपर्टी. येस, पुढे बघा आता सगळ्यांनी. द नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 4. 4 इज बीटा ऑफ 3,5. आता मी इथे काय वापरणार तर बीटा गॅमा रिलेशन वापरणार आहे. यू नो बीटा गॅमा रिलेशन. सो आय एम गोइंग टू यूज बीटा गॅमा रिलेशन. हाऊ? जस्ट चेक दिस. If you remember beta gamma relation, property number 2 na beta m comma n is gamma n upon gamma m plus n. That's the property we'll apply, and this property is going to be beta of 3,5 is equal to gamma 3 gamma 5 upon gamma 3 plus 5. Gamma 3 is 2 factorial, gamma 5 is 4 factorial, correct? And gamma 5 plus 3 is gamma 8. Gamma 8 is, हे माहिती ना? आठवतंय का मी हे कसं लिहितोय डायरेक्ट? Gamma 3 is 2 factorial. Gamma 5 is 4 factorial. Gamma 8 is 7 factorial. बरोबर? मी कसं लिहितोय बघा आता. 2 factorial is 2. 4 factorial तसंच लिहितो मी. 7 into 6 into 5 into 4 factorial. हे 4 factorial कॅन्सल झालं. हे येणार 2 3 6. 7 3 7 5 30 by 3, 105. So 1 upon 105 is the answer. Yes. Everybody understood this? Chalo, next example is question number 5. 5 is integral 0 to infinity x raised to 4 upon 1 plus x raised to 7 dx. Question number 6 is integral 0 to infinity x raised to 8 upon 1 plus x raised to 24 dx minus integral 0 to infinity x raised to 14 upon 1 plus x raised to 24 dx. Concentrate, these two sums are the most important sum. ही दोन्ही फार महत्वाची सम्स आहेत. बेस्ड ऑन वन प्रॉपर्टी, एकाच प्रॉपर्टीवरती सगळी सम्स अवलंबून येते. पहा फक्त सगळ्यांनी आता. व्हॉट्स दॅट प्रॉपर्टी इज. सो स्टार्ट विथ दिस सम आणि याची प्रॉपर्टी बघा आधी. तुम्हाला प्रॉपर्टी आठवते का? दॅट इज प्रॉपर्टी नंबर 3. इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी एक्स रेस टू एम 1 प्लस एक्स रेस टू एम प्लस एन डीएक्स इज बीटा एम कॉमा एम. मला सांगा कोणती प्रॉपर्टी आहे? आपल्याला काहीतरी म्हटलं होतं प्रॉपर्टी नंबर 3. I think we call this as alternate definition. We call this as alternate definition. Yeah.
वी कॉल दिस एज ऑल्टरनेट डेफिनेशन. व्हेरी गुड. येस, पहा आता सगळ्यांनी. सो आय एम जस्ट गोइंग टू सबस्टिट्यूट हिअर. इंटिग्रल 0 to infinity x raised to 4 करेक्ट अपॉन 1 plus x raised to, पहा कसं करायचंय. ही वरची पॉवर 4 आहे ना, वरती मला वाटतं m-1 येणार आहे. वरती m-1 आहे. आय एम जस्ट रायटिंग समथिंग रॉंग. वरती m-1 आहे. बघा सगळ्यांनी पटकन. न्यूमरेटर इज x raised to m-1 अपॉन 7 dx इज इक्वल टू करेक्ट. येस, आता मला या फॉर्म मध्ये अरेंज करायचंय. कसं करतोय बघा. 0 to infinity x raised to 4 कॅन बी अरेंज ॲट m-1 म्हणजे 5-1. पहा 5-1 म्हणजेच 4 म्हणजेच n-1. मग खाली कसं अरेंज करायचं तर m प्लस n. तर हा जो m आलाय विच इज राईट नाउ 5 तो लिहून घ्यायचा. 5 प्लस समथिंग इज 7. कळतंय का सगळ्यांना. वरती m-1 अरेंज करा. हाऊ 4 इज 5-1 म्हणजे m5 आला. तो m5 खाली लिहा. 5 प्लस समथिंग इज 7 दॅट इज 2. आता मला सांगा m आणि n काय दिसतात. m आणि n 5,2 5 आणि 2 बरोबर ना. म्हणजे येणार बीटा ऑफ 5,2 आणि हे तुम्हाला माहितीये गॅमा 5 गॅमा 2 अपॉन गॅमा 5 प्लस 2 म्हणजेच गॅमा 5 इज 4 फॅक्टोरियल, गॅमा 2 इज 1 फॅक्टोरियल, गॅमा 7 इज 6 फॅक्टोरियल. हे आणखी सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. हाऊ दिस इज गोइंग टू बी 4 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियल इज 1. 6 into 5 into 4 factorial cancelled. 1 upon 30 and that's the answer. सगळ्यांना हे कळलं का. मग मी पुढचं दाखवणार आहे. हे सगळ्यांना कळलं का. कशी अरेंजमेंट केली युझिंग प्रॉपर्टी नंबर 3. येस, प्रत्येकाने सांगा. येस, ज्यांना अजूनही डाऊट असेल त्यांनी क्वेश्चन नंबर 6 बघा. आपल्याला 6 ला तसंच अरेंज करायचंय. हा रोहन हे बघ, इथे 7 आहे. हा इथे वरती 5 सापडला ना, तो खाली लिहून घेतला. मग 5 प्लस किती म्हणजे 7. तर 5 प्लस 2 म्हणजे 7. कारण 7 ऑलरेडी माहिती ना रोहन. दॅट्स वाय. या चलो. सो नेक्स्ट वन पहा. आता हे कसं करणार आहे. इंटिग्रल 0 to infinity x raised to 8 ला मी लिहिणार 9-1 अपॉन 1 plus x raised to, हा 9 खाली कॅरी केला. 9 प्लस समथिंग इज 24 म्हणजे किती. 9 plus something is 24. कारण 8 ला मी 9-1 लिहिलं. 9 plus something is 24. What's that? Yes, what is that? 15? बरोबर ना. येस, पुढे बघा. इंटिग्रल 0 to infinity x raised to 14 ला लिहिणार मी 15-1 म्हणजे 1 plus x raised to 15 खाली आणला. 15 plus something is 24. 9. करेक्ट. dx. आता मला सांगा हे आहे बीटा ऑफ m, n म्हणजे 9,15 आणि हे आहे बीटा ऑफ 15,9. पण mn आणि nm दोन्ही काय असणार सेम म्हणजे आन्सर 0. mn आणि nm सेम असतात ना रे. nm आणि mn सेम याचा अर्थ हे दोन्हींची व्हॅल्यू सेम आहे म्हणजे आन्सर 0. या व्हेरी गुड. समजलंय सगळ्यांना. एनी डाऊट इन क्वेश्चन नंबर 5 and 6? ओके. या प्रॉपर्टी पहा कशी वापरली आहे. डायरेक्ट प्रॉपर्टी वापरून आन्सर काढायचा आहे. वी आर गोइंग टू वर्क ऑन ओनली प्रॉपर्टी बेस्ड प्रॉब्लेम्स टुडे. या नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 झाला ना. क्वेश्चन नंबर 7. 7th is integral 0 to pi/2 root of tan theta d theta. Question number 8, integral 0 to pi/2 root of cot theta d theta. Question number 9, integral 0 to pi/2 1 upon root of sin theta d theta. येस, यातला मी एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवणार आहे. बाकी सगळे तुम्हालाच करायचे. लक्ष द्या. आय एम गोइंग टू सॉल्व्ह एक्झाम्पल नंबर 2. दॅट मीन्स 8 दाखवणार आहे मी आता. आधी पहा. I will rewrite integral 0 to pi/2 root of cot is cos theta upon sin theta d theta. मी लिहितोय बरोबर आहे का बघा. इंटिग्रल 0 to pi/2 sin raised to minus half theta cos raised to half theta d theta. बरोबर ना रे. रूट म्हणजे raised to half, तो वर जाऊन मायनस हाफ होणार आहे. आता याला ही प्रॉपर्टी ऍप्लिकेबल आहे. विच प्रॉपर्टी ऍप्लिकेबल? आय ऑलरेडी टोल्ड यू. विच प्रॉपर्टी ऍप्लिकेबल? करेक्ट. येस करेक्ट. 0 to pi/2 sin raised to p theta cos raised to q theta d theta म्हणजे येणार आहे हाफ बीटा ऑफ
p plus 1 by 2 comma q plus 1 by 2. करेक्ट. सो वी कॉल इट लाईक दिस. आता मी यात पुट करतो म्हणजे येणार हाफ बीटा ऑफ p इज मायनस हाफ प्लस 1 अपॉन 2, q इज प्लस हाफ प्लस 1 अपॉन 2, म्हणजेच आलं हाफ बीटा ऑफ 1 मायनस हाफ इज हाफ, 1/4 आलं, 1 प्लस हाफ 3/2 म्हणजे 3/4 आलं. दिस इज युअर आन्सर. सगळ्यांना हे कळलं का? सगळ्यांना हे कळलं का? इथे फक्त काय येणार आहे, साइन अपॉन कॉस येईल आणि कॉसची पॉवर निगेटिव्ह होईल याच्यामध्ये. याच्यामध्ये काय होणार आहे बघा, असं लिहू का मी, 0 to π/2 साइन रेस टू मायनस हाफ थिटा, कारण रूट वरती जाऊन राहणार आहे ना. मग कॉस रेस टू काय घेणार मी, 0 थिटा. कळतंय का? कॉस इज नॉट देअर म्हणजे कॉस रेस टू 0 थिटा. एनिथिंग रेस टू 0 इज 1 म्हणजे पी ची व्हॅल्यू मायनस हाफ आहे आणि क्यू ची व्हॅल्यू 0 आहे. सगळ्यांना तिन्ही सम्स जमतील का? सगळ्यांना तिन्ही सम्स जमतील का? या दिस इज पी ना, पी इज मायनस हाफ. रूट ऑफ साइन, साइन इन द न्यूमरेटर बिकम्स व्हॉट, मायनस. साइन रूटचं डिनॉमिनेटर मध्ये आहे ना, ते न्यूमरेटरला जाईल आणि मायनस होईल. 10 that is integral 0 to infinity x raised to 3 plus x squared upon 1 plus x raised to 7 dx. Question number 11, beta of m comma n into beta of m plus n comma p. Okay, I want these answers. Check how to work on this. Yes, concentrate now. पहा कसं करायचंय. I will go for this first. I will separate this 0 to infinity x cube upon 1 plus x raised to 7 dx. Separate division करतोय बघा. 0 to infinity x squared upon 1 plus x raised to 7 dx. तुम्ही सांगा कुठली प्रॉपर्टी आपण वापरणार आहोत. सांगा मला कुठली प्रॉपर्टी वापरणार आहोत. Which property we are going to work on? Yes, alternate definition. Very good. That's going to be alternate definition. Correct. So हे येणार आहे x raised to 3 म्हणजे 4 minus 1 आणि हा 4 कॅरी करा. 4 plus something is 7, that is 3. 2 म्हणजे 3 minus 1, इथे येणार 3. 3 plus something is 7 म्हणजे 4. म्हणजे हे आलं पहा, बीटा ऑफ m, n म्हणजे 4,3 प्लस बीटा ऑफ हे आलं 3,4. 4,3 आणि 3,4 सेम म्हणजे ट्वाइस बीटा ऑफ 4,3, कारण दोन्ही सेमच असणार आहेत. मग ट्वाइस बीटा म्हणजे गॅमा, गॅमा अपॉन गॅमा, 4, 3 आणि 7. यू कॅन सिम्प्लिफाय दिस. सगळ्यांना कळलं का? येस, एव्हरीबडी अंडरस्टूड दिस. सगळ्यांना कळलंय हे कसं केलं ऑल्टरनेट डेफिनेशन वापरून. येस, व्हेरी गुड. चलो पुढे बघा. आता हे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. आम्हाला सांगा कुठली प्रॉपर्टी बीटा एम कॉमा एन ला, गॅमा एन अपॉन गॅमा एम प्लस एन, म्हणजे असं येणार आहे बरोबर. इथे काय येणार, तर इथे येणार आहे गॅमा. चेक दिस, हा एक नंबर आहे आणि हा एक नंबर आहे म्हणजे गॅमा एन अपॉन गॅमा एम प्लस एन. एम आहे एम प्लस एन, एन आहे पी, इथे येणार एम प्लस एन प्लस पी. करेक्ट. आता मी हे कॅन्सल केलं म्हणजे उरलं काय, गॅमा एम, गॅमा एन, गॅमा पी अपॉन गॅमा एम प्लस एन प्लस पी. याला मी असं लिहू का रे, बीटा ऑफ एम कॉमा एन कॉमा पी. कॅन आय राईट लाईक दिस. हे तर कॅन्सलच झालं ना, मी प्रॉपर्टी वापरली. ह्याला एम म्हटलं सेम आणि ह्याला एन म्हटलं. इज दिस अ करेक्ट आन्सर? मी लिहिलं हे करेक्ट आहे. Is this a correct answer? No. No. हे करेक्ट आन्सर नाही. हे असं कुठे मी लिहून दिलंय का तुम्हाला? मी असं एम कॉमा एन कॉमा पी असं कुठे लिहून दिलंय का तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये? हे 2-2 कॉमा असलेलं काही लिहून दिलंय का प्रॉपर्टीमध्ये मी तुम्हाला? नाही दिलेलं आहे. दिस इज युअर आन्सर. आणि हा तुमच्या एमसीक्यूजला, आता गेट एक्झामला आलेला एमसीक्यूज आहे. फायनल इयर नंतर जी गेट एक्झाम देतात तेव्हा आलेला एमसीक्यू आहे. हा एमसीक्यू देतात आन्सर मध्ये, पण अशी तर डेफिनेशनच नाहीये.
आपण डेफिनेशन अशी शिकलोच नाही. आपण एम कॉमा एन ची शिकलोय, म्हणजे 2च नंबरची डेफिनेशन शिकलोय. 3 नंबरची डेफिनेशन शिकलोय का आपण? कळतंय मी काय म्हणतोय? 3 नंबरची डेफिनेशन आपण शिकलोच नाही ना. सो दॅट इज वाय दिस इज नॉट पॉसिबल आन्सर. आन्सर कुठलंही कळलं सगळ्यांना. नाउ I will give a list of examples and I want you all to try these examples. मी एक लिस्ट ऑफ एक्झाम्पल देणार आहे and I want you all to try this. Yes, पटकन लिहून घ्या. प्रॉपर्टी नंबर 4 बघा काय आहे. इंटिग्रल 0 to 1 x raised to m 1 minus x raised to n dx. येस, बीटा n+1 कॉमा n+1 याला m म्हणा, याला n म्हणा, म्हणजे n+1 कॉमा n+1 येईल ना. येस. हा 18th ला कुठली प्रॉपर्टी? 18th ला कोणती प्रॉपर्टी? 5th one. दॅट्स करेक्ट, दॅट्स करेक्ट. 19th ला? 19th ला? येस. लिहून घ्या पटकन. 1 to 12 to 20. Yes, we'll conclude today's session. Thank you all.